आणि पुन्हा एकदा थेट जाऊयात शिवनेरीवर। साने गुरुजी यांनी लिहिलेली ही कविता, जी स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा आणि आजही आपल्याला सगळ्यांनाच विशेष स्फूर्ती देणारी कविता। बलसागर भारत हो वो। त्यामुळे जर का स्वामी समर्थ रामदास यांच्या शब्दात सांगायचं तर त्यांनी केलेलं शिवछत्रपतींचं वर्णन हे गेल्या काही काळातलं सर्वोत्तम अशा प्रकारचं वर्णन म्हणावं लागेल। एकीकडे पुढच्या काही मिनिटात हेलिकॉप्टर शिवनेरीच्या परिसरात उतरतोय आणि शासकीय जन्मसोहळा सुरू होतोय। समर्थ रामदास यांनी वर्णन करताना असं आवर्जून म्हटलेलं आहे, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। आणि शिवनेरीवरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहणार आहोत। पण आता मुंबईत शिवाजी पार्क या ठिकाणी आपण जाऊयात, कारण शिवाजी पार्कमध्ये सुद्धा विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी सध्या इथे उपस्थित आहेत। सुस्मिता, माझा आवाज येतोय? होय होय। शिवाजी पार्कवर काय वातावरण आहे, काय काय कार्यक्रमांचं आज दिवसभर इथे आयोजन करण्यात आलंय? दादरमधील सर्वांचंच हक्काचं ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि याच शिवाजी पार्क मैदानामध्ये सध्या मी उपस्थित आहे, जिथं महाराजांचा अश्वरूढ पुतळा आपल्याला पाहायला मिळतो। त्याला विशेष अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि या सजावटीचं कारण आहे की
आज शिवजयंती आहे आणि त्याचाच उत्साह, तोच आनंद प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. 394वा हा जयंती महोत्सव आहे आणि या जयंती महोत्सवासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक इथे आलेले आहेत. पारंपरिक वेशभूषा करून काही महिला इथे आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आजचा दिवस नक्कीच विशेष आहे आणि पार्कात तुम्ही आलेला आहात, तयारी पूर्ण झाली आहे. स्वतः राज्यपाल इथे येणार आहेत, काय सांगा? नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांच्या, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या दृष्टीने खूप मोठा आहे. शिवजयंती साजरी करताना आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. आमचं शिवछत्रपती महिला मंडळ जे आहे ते आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. दरवर्षी आम्ही इथे येतो आणि आम्हाला सर्वांना इथे येऊन शिवरायांची स्तुती करण्यामध्ये, पोवाडे म्हणण्यामध्ये खूप आनंद मिळतो. तुम्ही विद्यार्थी सुद्धा आहात, तुम्ही सकाळपासून इथे तयारीला लागलेले आहात. आजचा कार्यक्रम विशेष असणारच आहे. प्रत्येकाला काही शिवनेरीवरती जाणं, रायगडावरती जाणं शक्य होत नाही. इथून महाराजांना अभिवादन करताय. आम्ही विद्यार्थीने खूप एक्साइट आहोत की आम्हाला हा चान्स भेटला आहे BPCA कॉलेजकडून, तर आम्ही पण ह्यांच्या आनंदामध्ये सामील होणार. कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? गेली अनेक वर्ष आपण शिवाजी पार्क मैदानामध्ये येतो आणि महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून प्रचंड ऊर्जा संपूर्ण महाराष्ट्राला मिळते आणि अतिशय सुंदर सजावट सुद्धा आज झाली आहे. हो, नक्कीच. दरवर्षी आम्ही इथे कार्यक्रमासाठी येतो. आमचे मंडळाचे दोन भाग आम्ही करतो. एक मंडळाचा जो भाग आहे तो गेटवे ऑफ इंडियाला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा आहे तिथे पुष्पहार घातला जातो. तसंच इथे जो पार्क, शिवाजी पार्कमध्ये जो पुतळा आहे त्यालाही पुष्पहार समर्पित केला जातो. तर त्या दरम्यान आम्ही शिवाजी महाराजांचे जे स्फूर्तिगीतं आहेत किंवा त्यांचे जे पारंपरिक आरत्या आहेत त्या आम्ही तिथे म्हणतो. आणि इथे राज्यपाल येतात आणि तिथे जे महापौर जे यायचे ते येत असे. आता मला वाटतं इक्बाल चहल जे आहेत ते तिथे येतील. मला नक्कीच. तर आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या थेट पोचूयात पुन्हा एकदा शिवनेरीवर. मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांचं इथे पुढच्या काही क्षणात आगमन होत आहे. हेलिकॉप्टर बाजूला उतरलेला आहे आणि हा सगळा सोहळा इथून पुढे आपण लाईव्ह पाहणार आहात न्यूज 18 लोकमतवर. शिवरायांच्या तलवारीची धार आता पेनाच्या शाहीद आहे. आता ढाल तलवारीची नाही, बुद्धी कौशल्याची लढाई आहे आणि या लढाईचं प्रेरणास्थान म्हणजेच राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या 394व्या जयंतीच्या निमित्ताने. रायचंद आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रायचंद, मुख्यमंत्री पुढच्या काही मिनिटात इथे पोहोचतील. काय काय कार्यक्रम असणार आहे आता? पालखी आपण या ठिकाणी पाहतो आहोत. जे ठिकाण आहे सजवण्यात आलेलं आहे आणि शिवाजी महाराज की जय. मुख्यमंत्री आणि त्यानंतर या शासकीय सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पलीकडे आपण पाहतो त्यावरती लोकांची मोठी रेंजचा इश्यू आहे, थोडं रेंज तरी येते. या माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्री महोदय नक्कीच आपण पाहतोय. मग आपण शिवनेरीवरचीच ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत. जे शिवजन्माचं मुख्य ठिकाण आहे त्याच्या बाहेर एक छोटी पालखी आहे, तर TV स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी आपण दृश्य पाहतो आहोत तिथे प्रत्यक्ष पाळणा सजलेला आहे आणि सगळे मान्यवर याही ठिकाणी येणार आहेत पुढच्या काही मिनिटात. पाहतो आहोत शिवनेरीवरची
जिथे हा शिवजन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे। काही वेळापूर्वी इथे शिवछत्रपतींच्या गौरवोद्गाराची काही खास गाणी शासकीय बँडच्या माध्यमातून सादर करण्यात येत होती। तर पुढच्या काही क्षणामध्ये शिवजन्माचा शिवनेरीवरची थोड्याच वेळात शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतो आहोत खूप मोठ्या संख्येने शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील आगमन झालेलं आहे। आपण पाहतो आहोत ही दृश्य किल्ले शिवनेरीवरची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील आपल्याला दिसत आहेत। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। शासकीय कार्यक्रमासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार किल्ले शिवनेरीवर काही वेळापूर्वीच दाखल झालेले होते। आता या शासकीय कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात केली जाईल। शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे। किल्ले शिवनेरीवरची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत।